सध्या मी गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी येत असल्याचं आपण पाहतोय। घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या सकाळपासूनच या ठिकाणी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी येथे येत होत्या। मात्र आता आपण पाहिलं तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मूर्ती या सध्या गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते। देशभरातून, परदेशातून, परराज्यातून अनेक गणेश भक्त हे मुंबईत गिरगाव चौपाटी येथे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। बाप्पाची 10 दिवस या ठिकाणी मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला जड अंतकरणाने आनंदात मोठ्या उत्साहात सर्व गणेश भक्त निरोप देत आहेत। आपण पाहतोय बाप्पाची मिरवणूक ही सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये सुरू आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर परळचा राजा, तेजूकाय तसेच 11वी खेतवाडी गल्लीचा महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती देखील सध्या गिरगाव चौपाटी येथे विसर्जनासाठी दाखल झालेली आहे। अशा प्रकारे मुंबईतील आसपासच्या परिसरातील 10,000 पेक्षा अधिक बाप्पाच्या मूर्ती या गिरगाव चौपाटी येथे दरवर्षी विसर्जनासाठी येत असतात। यावर्षी देखील आपण पाहिलं तर अनेक बाप्पाच्या मूर्त्या ज्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या आहेत त्या देखील आता हळूहळू गिरगाव चौपाटी येथे मार्गस्थ होत आहेत आणि काहीच वेळात आता या बाप्पाचा विसर्जन सोहळा हा पार पडणार आहे। आणि आपण सध्याची ही दृश्य पाहतोय, सध्या अशाच प्रकारची गर्दी ही पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।